नमस्कार मित्रांनो. ज्यावेळेस आपण सगळे लहान होतो, त्यावेळेस होळी किंवा रंगपंचमी असायची. रंगपंचमीला बऱ्याच लोकांकडे पैसे नसायचे. म्हणजे माझ्यासारखे मिडल क्लासमधले म्हणा किंवा आता आपल्यातले बरेचसे लोकं असतील. आणि एक वेळ अशी आहे, की आता आपण जवळ-जवळ 5,000 ते 10,000चा रंग पण विकत घेऊ शकतो. पण आता तसे मित्र पण नाहीत आणि तशी वेळ पण नाही. कारण एक एज असतं, त्या एजमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ते एज निघून गेल्यानंतर मग लोकांचं सोडा, आपल्यालाच ते कम्फर्टेबल वाटत नाही किंवा ते आपलं शरीर त्या गोष्टीसाठी तयार नाही होत. तर परिस्थिती अशी आहे, की जीवनाचा अर्थ सांगायचा असा, की जीवनामध्ये ज्या त्या गोष्टी मिळाल्या ना, त्या वेळ निघून गेल्यानंतर मिळाल्या. जे 90च्या आसपासचे जन्म झालाय 2000च्या अगोदरचे, त्या लोकांना खरी कंडिशन माहिती आहे. 2000 किंवा 2005 मधली त्या लोकांना तेवढी परिस्थिती माहिती नाही. कारण त्यांच्या काळात त्यांच्या लहानपणानुसारच ते मोबाईलची, इंटरनेटची दुनिया चालू झाली. आपल्या काळात काहीच नव्हतं अशा गोष्टी. जवळ आपण ते 95, 90-95 आणि 2000च्या पलीकडचे जे लोक आहेत, जे लहान आहेत, ते त्यांना माहिती आहे बरं खरी कंडिशन काय असते ते. कारण त्यांनी भोगलेलं आहे आणि त्यांनी हे पण दिवस बघितलेत, की आत्ता मोबाईल जर नसला आपल्याजवळ, तर आपण 5 ते 10 मिनिटं राहू शकत नाही चार्जिंगला लावला तरी. आणि त्यावेळेस आपण जवळ-जवळ 10-15 वर्ष काढलेत बिना मोबाईलचे. त्यावेळेस मोबाईलचा आपला संबंध नव्हता, माहिती नव्हतं, काहीच नव्हतं. पण आपल्यालाच आता त्याची इतकी सवय झाली, की आपण जगू नाही शकत त्याशिवाय. तर सांगण्याचा उद्देश असा होता, की काळ किती बदलला आणि म्हणजे ज्यावेळेस त्या काळात जे काही मिळालं नाही आपल्याला, ते आज मिळतंय, पण ते उपभोगू शकत नाही आपण. पण ते आपल्याला नाही मिळू शकत, तर आपण येणाऱ्या पिढीला ते सुख देऊ शकतोय. ते तर त्यांना मिळणारच आहे, कारण त्याचा जन्मच अशा म्हणजे एका वयामध्ये झाला आहे, एका वर्षामध्ये झाला आहे, की त्यावेळेस पूर्ण इंटरनेटचं युग आलं. त्यामुळे त्यांना त्या गोष्टी मिळणं साहजिकच आहे. पण जे 90च्या पलीकडच्या 90च्या आसपासची जी मुलं आहेत, त्यांची खरी परीक्षा झाली आहे जीवनात येऊन. त्यांना काही गोष्टी मिळाल्याच नाहीत माझ्यासारख्या. त्या गोष्टीची एक खंत राहील. म्हणजे लहान असताना आईस्क्रीम नाही घ्यार परत कलर म्हणा, ह्या छोट्या-छोट्या लहान गोष्टी, पेन, वही या सगळ्या आल्या. हे काहीच मिळत नव्हतं आम्हाला. परिस्थितीच अशी होती आणि एकाची नव्हती. ही सगळ्या वर्गाची सेम परिस्थिती होती. त्यामध्ये आपण, मी, तुम्ही असं काहीच नाही. कारण त्यावेळेस तर कोणी श्रीमंत नव्हतं. गावातला फक्त एखादा व्यक्ती श्रीमंत असायचा आपल्यात. आपण नाही त्यात. पण आता सगळं मिळतंय पण ते नाही घेऊ शकत.